पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमच्या वतीने पद्मशाली समाजाचे भव्य अधिवेशनचे उद्या आयोजन करण्यात आले आहे। या अधिवेशनाचे उद्घाटक माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार असून समाजाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे अधिवेशन होत असल्याने समाजातील अनेक राजकीय नेते आपली पोळी भाजून घेण्यासाठी धडपड असल्याची चर्चा पद्मशाली समाजात चांगलीच रंगली आहे। शहरामध्ये पद्मशाली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून गेल्या अनेक दशकापासून पद्मशाली समाजाचा विकास खुंटला आहे। सरकार राजकारणाच्या उदासीनतेमुळे अनेक टेक्स्टाईल उद्योग बंद पाडल्यामुळे समाजात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत। या वाढत्या बेरोजगारीमुळे समाजातील तरुणाई व्यसनाधीन होऊन देशोधडीला लागली आहे। याकडे समाजातील नामांकित राजकीय मंडळीचा साफ दुर्लक्ष असून ते फक्त समाजाच्या जीवावर आपले हित साधून समाजाला वाऱ्यावर सोडले आहेत। निवडणुका आले की समाजातील नेत्यासह इतर नेत्यांना हा गरीब कष्टकरी समाज आठवतो अशी परिस्थिती समाजाची आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेपासून समाजाचे तडफदार नेतृत्व महेश कोटे यांना निवडणुका आल्यावरच पद्मशाली समाज आठवतो का? गेल्या अनेक दशकापासून कोटे परिवार राजकारणात असून त्यांना समाजाचे अनेक समस्या दिसले नाहीत असे अनेक प्रश्न समाजात उपस्थित झाले आहेत। असो, उद्या होणाऱ्या पद्मशाली समाजाच्या अधिवेशनात समाजाच्या विकासाची चर्चा जोरदार होणार। निवडणुकानंतर ही चर्चाच राहणार की काय असा प्रश्न पद्मशाली समाजवासियांना पडला आहे।